नमस्कार मित्रांनो, मागील काही दिवसापासून आपण टीव्हीवर, सोशल मीडियावर महाकुंभ हा शब्द ऐकला असेल. कुंभमेळा 12 वर्षांनी येतो आणि महाकुंभचा पवित्र योग 144 वर्षांनी येतो. देशभरातूनच नव्हे तर जगभरातून साधू संत, नागा साधू, मोठमोठ्या आखाड्याचे महंत आणि इतर भाविक महाकुंभात सामील होण्यासाठी येतात. आजच्या घडीला महाकुंभ हा शब्द जगभरात ट्रेंडिंगमध्ये आहे. कारण काही कारणामुळे जे लोक तिकडे जाऊ शकत नाहीत ते सोशल मीडिया, टीव्ही चॅनलच्या माध्यमातून महाकुंभच्या बातम्या आवर्जून पाहतायत. तर या बातम्यांच्या माध्यमातून आपण IITN बाबा यांची स्टोरी आपण पाहिली. त्यानंतर एक कुणीतरी सुंदर दिसणारी साध्वी यांची देखील चर्चा झाली. आणि महत्त्वाचं म्हणजे ही मुलगी मोनालिसा. सध्या गरीब घरातली ही सामान्य मुलगी तिच्या कुटुंबासोबत कुंभमेळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या माळांची वस्तूंची विक्री करण्यासाठी आली होती. कोणीतरी तिचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकला आणि तिच्या सुंदर डोळ्यामुळे ती रातोरात व्हायरल झाली. पण हेच व्हायरल होणं सामान्य कुटुंबातून आलेल्या त्या मुलीला त्रासदायक झालं आहे. कारण प्रत्येकजण तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी किंवा तिचा व्हिडिओ काढण्यासाठी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तिच्या मागे लागलेले आपण व्हिडिओमध्ये पाहतोय. खरगोन जिले की रहने वाली मोनालिसा ने पॉपुलैरिटी में अब IIT वाले बाबा अभय सिंह और हर्षा रिछारिया को भी पीछे छोड़ दिया है. लेकिन मोनालिसा की यही पॉपुलैरिटी अब उनके लिए सिरदर्द का भी कारण बन गई. 17 साल की मोनालिसा की खूबसूरती इन दिनों सोशल मीडिया पर छाई हुई है. माला बेचने के लिए अपने परिवार के साथ महाकुंभ पहुंची मोनालिसा ने शायद ही ये सोचा होगा कि वो इतनी वायरल हो जाएगी और मेला घूमना भी उनके लिए मुश्किल हो जाएगा. लोग उनके साथ सेल्फी लेने के लिए टूट पड़ेंगे. उनकी तस्वीरें और वीडियो इस कदर वायरल हो रही होंगी कि हर तरफ उनकी ही चर्चा हो रही. एक वीडियो में वायरल मोनालिसा भीड़ से बचकर भागती हुई नजर आ रही हैं. लोग सेल्फी लेने के लिए आपस में मारपीट कर उतारू हैं. मोनालिसा के पिता अपनी बेटी को भीड़ से बचाने के लिए उसे पकड़े हुए नजर आ रहे हैं, तो वही मोनालिसा का चेहरा चादर से भी उनके परिजनों ने ढक दिया, जिससे कि कोई मोनालिसा की फोटो ना खींच पाए. इस तरह की वीडियो और तस्वीर काफी परेशान करने वाली है. कई लोग हाथों में कैमरा लिए उनके स्टॉल के पास खड़े होकर धक्का मुक्की करते हुए नजर आ रहे हैं. हालात इतने बिगड़ गए कि उनके परिजन उसे शॉल उड़ाने तक मजबूर हो गए. परिवार के सदस्य बार बार भीड़ से वहां से हटने की अपील करते दिखे, लेकिन जब हालात काबू से बाहर हो गए तो वे मोनालिसा को लेकर वहां से चले गए. खबर ये भी है कि मोनालिसा महाकुंभ छोड़कर अपने घर वापस चली. देखते ही मोनालिसा को लोग चारों तरफ से घेर ले रहे हैं. दरअसल इस वीडियो में दावा किया जा रहा है कि मोनालिसा को वीडियो बनाने के लिए भीड़ ने बुरी तरह घेर दिया था, जिससे लड़की परेशान हो गई. जिसके बाद उसके पिता मोनालिसा को भीड़ से निकालकर एक बाबा के पंडाल में लेकर जाते हुए नजर आए. कहते हुए दिखाई दिए, गुरुजी इसको यहीं बैठा कर रखो क्योंकि दिन भर वीडियो वाले इसे परेशान कर देते हैं. तो इसको अंदर बिठा के रखो ना, 5 मिनट परेशान हो गए अपन. जब इन बार वीडियो वाले परेशान बिना पूरा मान गए वीडियो बन गए. ए चलो जिस वक्त पंडाल में बेटी मोनालिसा को लेकर पिता पहुंचे तो वहां बैठे बाबा भीड़ को डांटते हुए नजर आए. इसलिए कहा जा रहा है कि मोनालिसा के लिए उसकी खूबसूरती अब उसके लिए परेशानी का सबब बन रही है. मित्रांनो, या कुंभमेळ्यात गेलेले काही हौशे गौशे लोक, मीडियावाले तिच्या एवढं मागं लागलेत की अक्षरशः तिच्या घरचे तिला झाकून ठेवायला लागलेत. तिच्यावर देखील मास्क लावून फिरायची वेळ आली आहे. मित्रांनो, सामान्य कुटुंबातील या मुलीला पाहण्यासाठी उसळणाऱ्या गर्दीपासून तिच्या जीवाला देखील धोका आहे. आपण महाकुंभमध्ये आलोय कशासाठी, आपण काय करतोय याचं देखील भान काही लोकांना राहिलं नाही. एका साध्या कुटुंबातील सुंदर मुलीच्या रूपाला पाहण्यासाठी लांडग्यासारखं टोळीने तिच्या मागं लागलेत. तिला प्रसिद्धी वगैरे मिळाली ठीक आहे, पण तिच्या सुरक्षिततेचं काय? आज तिच्या परिवारातील व्यक्तींना व्यापार सोडून तिला या हौशा गौशापासून लपवत फिरावं लागतंय. यापेक्षा खेदाची दुसरी गोष्ट नाही. एका सामान्य गोरगरीब कुटुंबातील मुलीला अचानक मिळालेली प्रसिद्धी दिसते, परंतु त्यासोबतच मुलीच्या घरच्यांची तिच्या सुरक्षेबाबत आलेली चिंता आणि भीती हे कोणाला दिसत नाही. मित्रांनो, रातोरात मिळालेली प्रसिद्धी या सामान्य मुलीच्या आयुष्यात खरंच काही सकारात्मक बदल घडून आणेल का? या लोकांची एका मुलीप्रती वर्तणूक पाहता तुमचं या विषयावर काय मत आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.